मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. बबन मोठ्या काकांच्या केबिनमध्ये येतो तेव्हा मोठे काका त्याला सांगतात, ह्या काही फाईल्स आहे, काही गेल्या वर्षीच्या आहेत आणि काही या वर्षीच्या आहेत. त्या तुला वेगवेगळ्या करायच्या आहे, त्या एकत्र केल्यामुळे जरा घोळ झालाय. बघू ते. मग बबन त्याचं काम करत असतो, फाईल वेगवेगळ्या करत असतो तेवढ्या टेबलवर त्याला लॉकरची चावी दिसते. तो मनात विचार करतो की ही तर त्या लॉकरचीच चावी आहे. बरं, हाताला कशी लागायची? हा राक्षस बसलाय ना पुढ्यात. एकदा जरी इकडं तिकडं बघितलं ना तरी चान्स मारता येईल. तितक्यात मोठ्या काकांना एक फोन येतो. ते म्हणत असतात की मी आता निघेलच थोड्या वेळात. ते बोलण्यात व्यस्त असतात तेवढ्यात बबन चान्स मारून ती चावी खिशात घालतो. बबन म्हणतो की मोठे साहेब, तुम्ही सांगितलेलं काम झालं बरं का. ह्या गेल्या वर्षीच्या फाईल आणि ह्या या वर्षीच्या फाईल. अजून काही काम आहे वय? तेव्हा मोठे काका म्हणतात की नाही, तू जाऊ शकतोस. मग बबन तिथून जातो तेव्हा मोठ्या काकांना परत फोन येतो. त्यावर ते म्हणतात की हो आलो येतोच आहे, मी निघालोय, असं म्हणून ते तिथून निघून जातात. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब हा आमच्यासाठी खूप लाख मोलाचा आहे. इकडे प्रदीप गेम खेळत असतो आणि विभावरी ड्रेसच्या डिझाईन्स बनवत असते. प्रदीप विभावरीला म्हणतो की पाणी दे मला, पण विभावरी डिझाईन काढण्यात एवढी दंग असते की तिला त्याचा आवाजच येत नाही. मग प्रदीप तिसऱ्यांदा तिला ओरडून सांगतो तेव्हा ती ऐकते. ती उठून प्रदीपला पाणी देते आणि म्हणते की अहो, इथं शेजारीच होतं, घ्यायचं ना स्वतःचं स्वतः. मी जरा काम करत होते. तेव्हा प्रदीप डिझाईन हातात घेऊन म्हणतो की हे काम करत होतीस. विभावरी म्हणते की अरे बापरे, 9 वाजले, ब्रेकफास्टची तयारी करायला हवी. प्रदीप पाणी पिल्यावर त्याच्या हातून डिझाईनवर पाणी सांडतं तेव्हा विभावरी म्हणते की अहो, काय करताय, माझं डिझाईन सगळं खराब झालं. तेव्हा प्रदीप म्हणतो की त्यात काय एवढं, नवीन काढ ना. तेव्हा विभावरी म्हणते की अहो, पुन्हा कसं काढ, किती वेळ घालवला होता मी त्याच्यात. तेव्हा प्रदीप म्हणतो की एखादं चित्र वाया गेलं तर गेलं, तू काय फार मोठा बिझनेस वगैरे करणारस का? फावल्या वेळात करण्याचे उद्योग आहेत हे, बाकी काय. चल, नव्याने सुरुवात कर, मी सुद्धा नव्याने गेम सुरू करतो. असं म्हणून तो तिथून निघून जातो. विभावरीला खूप वाईट वाटत असतं. ती मनात म्हणते की कौतुक करणं तर जाऊ दे, मी काहीतरी वेगळं करते याची जरी दखल घेतली असती ना तरी पण मला बरं वाटलं असतं. पल्लवी आदिती मॅम आणि प्रभाकर सरांना चहा देते तेव्हा आदिती मॅम म्हणतात की पल्लवी, बरं झालं तू इथं आलीस. मी तुला मुद्दाम इथं चहा घ्यायला बोलवलं म्हणजे आपल्याला बोलता येईल. पल्लवी म्हणते की म्हणजे? प्रभाकर सर म्हणतात की म्हणजे पुन्हा आपल्याला मोहीम नव्याने हाती घ्यावी लागणार आहे. आता काय करायचं, कसं करायचं हे तुला माहिती आहे, पण सुरुवात कशी करायची हे तूच सांग. पल्लवी म्हणते की बाबा हो, बबनदादा परत आलेत, मगाशीच बोलणं झालं माझं त्यांच्याशी. आज पुन्हा काही पेपर्स किंवा फाईल मिळताय का हे बघणार आहेत. काय ना, आपण सुद्धा पुरावे गोळा करण्यासाठी एक प्रयत्न सुरूच ठेवायला हवे. प्रभाकर सर म्हणतात की हो, दादा आणि वहिनी कुठल्या थराला जाऊ शकतात हे तर आपण पाहिलंच आहे. तसंही तुमच्या जीवाला धोका आहे म्हटल्यावर त्यांचं पितळ लवकरात लवकर बाहेर काढलंच पाहिजे. आदिती मॅम म्हणतात की तू म्हणतोयस ते बरोबर आहे प्रभाकर, पण जी काही हालचाल करायची ती लवकरात लवकर कर. पण पल्लवी, या सगळ्यामध्ये तुझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेलं मला अजिबात आवडणार नाही. पल्लवी म्हणते की हो मॅम, मला वेळ मिळेल तसा माझा अभ्यास सुरूच आहे, आणि तसंही सगळं मॅनेज करून ॲडजस्ट करून मी कॉलेजला देखील जाणार आहे. आदिती मॅम म्हणतात की मी देखील आज एका कॉन्फरन्सला जाणार आहे, काही झालं तरी मी पण माझं काम सोडणार नाही आहे. प्रभाकर सर म्हणतात की माझं तर म्हणणं आहे की तुम्ही दोघी आपापली कामं सोडू नका. याचं कारण असं आहे की अभ्यास आणि शिक्षण ही तुमची ओळख आहे. तुम्ही दोघी स्वाभिमानी आहात, मेहनती आहात, त्यामुळं तुम्हाला दोघींना तुमचं वेगळेपण जपायलाच हवं. पल्लवी म्हणते की बाबा, मॅम, तुमच्या दोघांची साथ आहे म्हणून मला खूप आधार वाटतो. कुठल्याही परिस्थितीत मी माझ्या अभ्यासावर काहीही परिणाम होऊ देणार नाही आणि माझं शिक्षण मी सोडणार नाही, हे मी प्रॉमिस करते तुम्हाला. आदिती मॅम म्हणतात की शाब्बास. तेवढ्यात त्यांचं लक्ष पेपरवर छापलेल्या जाहिरातीवर जातं. त्या म्हणतात की हे पाहिलंस का पल्लवी, हे बघ, फॅशन फेस्टिवल आहे पुण्यात. पल्लवी म्हणते की अरे हो, सगळ्यांसाठी ओपन आहे असं लिहिलं यात. फॅशन डिझायनिंग करणाऱ्या कोणालाही यात भाग घेता येणार आहे. आदिती मॅम म्हणतात की पल्लवी, तुझ्या लक्षात येते का मला काय म्हणायचंय ते? तेव्हा दोघीही एकमेकींकडे बघून हसतात. इकडे किचनमध्ये विभावरी मेघनाला म्हणत असते की बरं झालं दोघींचेही डबे तयार झाले. तेवढ्यात आदिती आणि पल्लवी तिथे येतात. विभावरी म्हणते की बरं झालं तुम्ही आला,
तुमच्या दोघींचेही डबे तयार करून ठेवले. दीदी मॅम म्हणतात की अगं तुम्ही काय एवढे कष्ट घेतले, आम्ही भरले असते की आमचे डबे. विभावरी म्हणते की अहो असू द्या, बाहेर जाणार आहात ना कामाला. पल्लवी म्हणते की बरं विभा काकू, तुमच्यासाठी एक खास खबर घेऊन आली आहे मी, दाखवायलाच इथं आली आहे मी. तेव्हा विभावरी पेपर बघते, पेपरमधली जाहिरात वाचते. ती म्हणते की अगं आदित्य प्रधान हे तर खूप मोठे आणि टॅलेंटेड डिझायनर आहेत. यांचं फेस्टिवल भरतंय का? मला बघता येईल का त्यांचं फेस्टिवल? आदिती मॅम म्हणतात की अगं काय फक्त बघायला भेटेल असं म्हणती, त्यात भागसुद्धा घेता येईल असं लिहिलंय बघ ना. पल्लवी म्हणते की काकू अहो सगळ्यांसाठी ओपन आहे आणि वयाची सुद्धा अट नाही आहे, तुम्ही यात भाग घ्याच. तेव्हा विभावरी म्हणते की पण अगं हे सगळं आयत्या वेळेला. आदिती मॅम म्हणतात की ठरवलं तर सगळं जमतं आणि आम्ही आहोत ना तुझ्या मदतीला, आणि घरातली कामं आम्ही वाटून घेऊ. विभावरी म्हणते की तुम्ही तुमचे कामं सोडून, पल्लवी तिचं कॉलेज सोडून मला मदत करणार, मला ते बरोबर नाही वाटत आहे. तेव्हा पल्लवी म्हणते की हे बरं आहे विभा काकू तुमचं, आज आम्ही लवकर जाणार होतो तर आमच्यासाठी मस्त डबा वगैरे करून दिला. आता जर तुम्ही आमची मदत करू शकता तर तुमच्यासाठी आम्ही थोडं ॲडजस्ट करू शकतो. मेघना म्हणते की विभाई तुम्ही किती छान डिझाईन करता आणि फेस्टिवलची संधी तुम्हाला अशी पुन्हा नाही मिळणार ना. आणि तसंही पुष्पाताई आता गावावरून आलंय, तुम्ही या फेस्टिवलमध्ये बिनधास्त भाग घ्या. आदिती म्हणते की विभा अगं आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. हे बघ अशी संधी परत परत येत नाही ग, मला तरी असं वाटतं की तू यात भाग घ्यायला हवा. पल्लवी कॉलेजमध्ये येते तेवढ्यातच बबन तिथे येतो आणि म्हणतो की पल्लवीताई मी तुला सांगितलं होतं ना त्या कामाला लागलोय मी. हे बघ मोठ्या साहेबांच्या लाकरच्या किल्ल्या आहेत. पल्लवी म्हणते की किल्ल्या सापडल्या तुम्हाला? पण बबन दादा मोठ्या काकांना काही संशय नाही आला पाहिजे. बबन म्हणतो की अगं त्यांच्यासमोरच उचलल्या मी, पण त्यांना अजिबात कळलं नाही. पल्लवीताई आजच लाकर उघडतो आणि तुला ज्या फायली हव्या आहेत ना त्या लगेच आणून देतो. पल्लवी म्हणते की बबन दादा मला खरंच तुमची खूप काळजी वाटते हो, तर मी एक काम करते, मी येते तुमच्यासोबत, तुम्ही आतमध्ये असताना मी बाहेर उभी राहते, चला. तेव्हा बबन म्हणतो की नको अगं पल्लवीताई, तुला जर मोठ्या साहेबांनी तिथं पाहिलं ना तर त्यांना समजेल ना की आपण दोघं मिळून हे काम करतोय. हे बघ मी एकट्याने सगळं काही करतो, तू अजिबात काही काळजी करू नकोस. पल्लवी म्हणते की बबन दादा मला माहिती आहे, पण मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की तुम्ही जे काम करताय त्यात तुमच्या जीवाला धोका आहे, खूप जोखमीचं काम आहे. तुम्ही प्लीज सगळीकडे नजर ठेवा आणि प्लीज सगळं जपून आणि सावध करा. बबन दादा म्हणतो की वय वय मला नाही काही होणार पल्लवीताई, देव आहे ना आपल्या पाठीशी, समजा काही व्यवस्थितच होईल, माझी काळजीच करू नको अजिबात, सगळं काही व्यवस्थित होईल. बबन मोठ्या काकांच्या रूममध्ये जातो, किल्लीने लॉकर देखील उघडतो. तेव्हा फाईल काढत असताना त्याच्या हातातून एक लिफाफा खाली पडतो. तो बघतो तर त्याच्यामध्ये आदिती मामावर हल्ला झालेले फोटोग्राफ्स असतात आणि नेमकं मोठे काका त्याच दिशेने येत असतात, म्हणजेच त्यांच्या केबिनच्या दिशेने येत असतात. बबन म्हणतो की आता हे समजना पल्लवीताईंना दाखवलंच पाहिजे. तर बबनच्या हाताला हक्कसोड पत्र लागतात. तो म्हणतो की आदिती मॅमची सही, जे पल्लवीताई म्हणत होती ते हक्कसोड कागदपत्र तर नाही हो. तो म्हणतो की हे सरकारी कागदपत्र म्हणजे छोट्या साहेबांची सही. काय लिहिलंय राव इंग्लिशमध्ये काही कळेनासच झाले. त्यावर मोठ्या साहेबांची सही आहे. तो दुसरी फाईल बघतो तर त्यावर प्रभाकर सरांची सही असते. पण विचार करतो की अरे देवा, ही प्रॉपर्टीचे तर कागद नाही आहे ना, काहीतरी गडबड दिसते, हे समजा पल्लवीताईंना दाखवायलाच पाहिजे. बबन आतमध्ये फाईल शोधत असतो आणि त्याच वेळेला मोठे काका दाराला हात लावणार तेवढ्यात त्यांचा फोन वाजतो आणि ते फोनवर बोलत असतात की मीटिंग 6 वाजता पोस्टपोन करा. नेमका मोठ्या काकांचा आवाज बबन ऐकतो आणि खूप घाबरतो. बबन म्हणतो की अरे देवा. तो पटकन लॉकर लावून घेतो, पण लॉकर लावता लावता एक पैशांचा बंडल खाली पडलेला असतो, पण ते बबनच्या लक्षातच येत नाही. आणि नेमकं मोठे काका दरवाजा उघडतात तर त्यांना केबिनमध्ये बबन दिसतो. बबन मात्र खूप घाबरलेला असतो. मोठे काका म्हणतात की बबन काय रे, तू इथं काय करतोयस? एवढ्यात मोठे काका पैशांचा पडलेला बंडल खाली बघतात. तो ते हातात घेतात. मोठे काका म्हणतात की तू चोरी करण्यासाठी इथं आला होतास? आणि मोठे काका त्याला जोरजोरात मारत असतात. तेवढ्यात प्रदीप देखील तिथे येतो. तो विचारतो की काय झालंय, पण मोठे काका बबनला मारतच असतात. शांतनू आणि पल्लवी तिथे येतात. शांतनू देखील विचारतो की काय झालंय,
तेव्हा मोठे काका म्हणतात की शांतनू सर यालाच विचारा. बबन खरं बोल की चोरी करण्यासाठीच इथं आला होतास ना? तेव्हा पल्लवी म्हणते की अहो त्याला असं मारू नका, 1 मिनिट थांबा जरा. तेव्हा मोठे काका पल्लवीवर ओरडतात आणि म्हणतात की तू मध्ये पडू नकोस, तुला यातलं काहीच माहीत नाहीये. मोठे काका म्हणतात की बबनला चोरी करताना पकडलंय मी इथे, आता का तुझी वाचा फुटेना? शांतनू म्हणतो की बबन अरे काय झाले सांग ना सगळ्यांना. तेव्हा बबन म्हणतो की साहेब मी चोरी नाही केली. तेव्हा प्रदीप म्हणतो की ह्या नोकरांना अशी थोडी सवलत दिली ना की हे आपल्या डोक्यावरच बसतात. काका म्हणतात की तू आता कबूल करणार आहेस की नाही सांग, नाही तर तुझ्या ना आता, असं म्हणून ते त्याला मारायला लागतात. तेव्हा बबन म्हणतो की मी खरंच चोरी नाही केली आहे. एवढ्यात प्रभाकर सर देखील तिथे येतात आणि म्हणतात की काय झालं, एवढा आरडाओरडा का करताय? बबन म्हणतो की प्रभाकर सर देवाशपथ सांगतो मी चोरी नाही केली. प्रदीप म्हणतो की आत्ता खरं सांग की चोरी केली आहेस की नाही? मोठे काका म्हणतात की चोरी तर याला कबूल करावीच लागेल, कारण याला रेड हँड पकडले मी. हे एवढे पैसे इथं पडलेले होते, याचा अर्थ हा चोरी करण्यासाठीच इथं आला होता. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की मोठे सर, किती जुना माणूस आहे हा, याच्यावर विश्वास ठेवा, हा कशाला चोरी करेल? तेव्हा मोठे काका म्हणतात की मग हा बंडल इथं कसा पडला होता? इथून उचलले असतील पैसे आणि मी इथूनच उचलले हे पैसे. प्रभाकर सर म्हणतात की ह्या पैशांबद्दल बोलताय? अहो हे पैसे तर मीच याला सांगितले होते तुम्हाला द्यायला. मोठे काका म्हणतात की मला द्यायला म्हणजे? प्रभाकर सर म्हणतात की अहो मोठे सर असं काय करताय? कॉलेजसाठी आपण स्टेशनरी ज्यांच्याकडनं घेतो ना त्यांचं पेमेंट करायचं होतं, ते ऑनलाईन पेमेंट घेत नाही, त्यांना कॅश द्यावी लागते, म्हणून मी याच्याकडे कॅश दिली आणि सांगितलं की पेमेंट झाल्यावर उरलेले पैसे मोठे सरांकडे दे. मोठे काका म्हणतात की हे बिलाचे पैसे आहेत, मग हे याने आधी का नाही सांगितलं? प्रभाकर सर म्हणतात की नाही घाबरला असेल तो. बबन मी तुला बोललो होतं ना मोठ्या साहेबांकडे पैसे दे म्हणून, आणि सांगायचंच ना प्रभाकर सरांनी दिले म्हणून. उगीच गैरसमज निर्माण होतात ना. बबन तुला बोलता येत नाही का रे? सर तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. बबनला म्हणतात की सॉरी म्हण त्यांना. तेव्हा बबन म्हणतो चुकलं साहेब माझं. प्रभाकर सर म्हणतात की पुन्हा अशी चूक करू नकोस हा बबन, कमाल करतोस तू पण. तेव्हा बबन चालताना त्याच्या खिशातली चावी खाली टाकून देतो आणि प्रभाकर सर त्याला घेऊन जातात. विभावरी फॅशन फेस्टिवलचा फॉर्म बघत असते तेव्हा ती म्हणते की 1000 रुपये? या फेस्टिवलमध्ये भाग घेण्यासाठी 1000 रुपये लागतात आणि यांच्याकडे मागितलं तर हे नाही देणार. आदिती जाऊबाई आणि पल्लवीने याच्यासाठी मला प्रोत्साहन तर दिलंय, पण त्यांच्याचकडे कसे मागायचे पैसे? जाऊ दे, आपल्या नशिबातच नाही असं म्हणायचं. ती जायला निघते आणि मग तिच्या डोक्यात एक गोष्ट येते. ती किचनमधला एक डबा उघडते, त्यात पैसे असतात. ती म्हणते की 1200 रुपये अडचणीलाच ठेवले होते मी, हे गरजेला उपयोगी पडले, आता कोणाकडे मागायची काहीच गरज नाही. विभावरी लगेचच तो फॉर्म भरते. इकडे बबन रडत असतो तेवढ्यात पल्लवी येते. बबन डोळे पुसतो आणि म्हणतो की पल्लवीताई काही काम होतं का माझ्याकडं? पल्लवी म्हणते की तुम्हाला खूप वाईट वाटत असेल ना? बबन म्हणतो की काय त्यात पल्लवीताई. पल्लवी म्हणते की बहीण मानता ना तुम्ही मला, मग बहिणीपासून भावाचं दुःख लपून राहतं का? आज तुमच्यावर चोरीचा आळा आला, सगळ्यांसमोर तुमचा अपमान झाला, याचा तुम्हाला त्रास होत असणार. सामान्य माणसासाठी त्याची अब्रू ही सगळ्यात मोठी असते. आज तुम्ही माझी मदत करायला गेला आणि नको ते आरोप झाले तुमच्यावर. मी काही बोलूही शकले नाही तिथं. खरं तर मीच तुम्हाला संकटात नव्हतं टाकायला पाहिजे. मला खरंच माफ करा. तेव्हा बबन म्हणतो की पल्लवीताई तू हात जोडू नकोस ना. अगं मॅच तुला मदत करू म्हटलं आणि मीच काही करू शकलो नाही, याचंच वाईट वाटतं बघ मला. तेव्हा पल्लवी म्हणते की बबन दादा अहो हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आणि प्लीज तुम्ही वाईट नका ना वाटून घेऊ, उलट तुम्ही प्रयत्न केला हेच खूप आहे माझ्यासाठी. बबन डोळे पुसतो आणि म्हणतो की पल्लवीताई ते लाकर पाहिलं ना तर एका अर्थाने बरंच झालं. लाकरमध्ये ना बरंच काय आहे. पल्लवी म्हणते की बरंच काही आहे म्हणजे नक्की काय पाहिलं तुम्ही? तेव्हा बबन म्हणतो की त्या लाकरमध्ये ना आदिती मॅमवर हल्ला जो झाला होता ते समदे फोटो एका पाकिटात पाहिले मी. आणखी एक कागद बी होता, त्याच्यावर आदिती मॅमची सही बी होती. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठी आई म्हणते आजपर्यंत विभावरीने मला न विचारता घराबाहेर पाऊलसुद्धा टाकलं नाही. आणि आज तर काय म्हणे घराबाहेर जाऊन कुठला तरी अर्ज भरून आली आहे. ताईला बाहेर भटकायला मिळालं म्हणजे घरातल्या कामांकडे लक्ष कोण देणार? पल्लवी म्हणते की मोठी आई अहो 21व्या शतकात जगतोय आपण. अशा कितीतरी महिला आहेत जो स्वतःचा संसार
सांभाळून शिखरावर गाठतात. मोठी आई बोलायला जाते तेव्हा शांतनू म्हणतो की मोठी आई 1 मिनिट, पल्लवी जे काय म्हणते ते पटतंय मला. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये पहिल्या 3 तासात कमेंट करणारे आपले दर्शक होते लक्ष्मीप्रसाद सरदेसाई, गीता आर, निशिगंधा सांगळे, नितीन लांडे, स्वाती भालेकर, कैलास जाधव, रवी कवडे, वर्षा चौगुले, अजय माने, योगेश मेश्राम, राणी बेलोटे, नीलम गीते, धनश्री देशमाने, शुभांगी खानोलकर, शीतल जाधव, स्वाती सुतार, भास्कर दहाले, ज्ञानेश्वर आचारी, प्रमोद पंडित, सुषमा कुंभार, मंदारवी बोधारे, हर्षदा खोट, प्रिया सोनवणे, आनंद केसवानी, साहेबराव दराडे, तनुजा शोकालकर, अनिरुद्ध अनाप, रेश्मा भगत, उषा नाठे, मोनाली पाटील. तर त्याचबरोबर आपल्या अजूनही काही दर्शकांनी खूप छान कमेंट करून प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.